नमस्कार मित्रांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भाविक भक्तांचे, बाळूमामाच्या भक्तांचे स्वागत आहे. ठीक आहे, चांग भलं चांग भलं चांग भलं चांग भलं, श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, श्री संत बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव प्रत्येक वर्षी संपन्न होत असतो. ठीक आहे, वार्षिक भंडारा उत्सव म्हणजे त्या दिवशी एक उपवास पण धरायचा असतो. उपवास धरल्यानंतर अनेक भरपूर गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते ऐकावे मित्रांनो. ठीक आहे, तर भंडारा उत्सव प्रत्येक वर्षी संपन्न होत असतो. तरी या भंडारा सोहळ्यामध्ये मामांचा उपवास कसा करावा त्याची माहिती मी आता देत आहे तुम्हाला. ठीक आहे, नीट ऐकावे मित्रांनो, भक्तांनो, कसा करावा उपवास ते नीट ऐकावे. प्रत्येक वर्षी उपवासाची सुरुवात होत असते मार्च महिन्यामध्ये. हा उपवास एक दिवस चालतो. एक दिवसच नाही तर पुढील 6 दिवस पण असतो, ते मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त ऐकून घ्यावे. एक दिवस चालतो. सकाळी उपवास धरावा आणि संध्याकाळी सोडावा. ठीक आहे, आणि त्यानंतर 6 दिवस खडतर उपवास करावा आणि 7व्या दिवशी बाळूमामांच्या मंदिरामध्ये महाप्रसाद घेऊन उपवास सोडावा. मित्रांनो, 6 दिवस खडतर उपवास धरावा लागतो. त्याच्यानंतर मंदिरामध्ये जाऊन 7व्या दिवशी मस्तपैकी महाप्रसादाच्या दिवशी उपवास सोडला तरी चालतो. आणि आपल्याला आपल्या घरी बाळूमामाच्या फोटोला नैवेद्य देऊन उपवास घरी सोडला तरी चालतो. ठीक आहे, तर उपवास धरताना मित्रांनो, खारी, खोबरं, फळे आणि चहा एवढंच खायचं. उपवास धरायच्या टायमाला एवढ्याच गोष्टी खायच्या. याच्या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टी खायच्या नाही. कोणत्या गोष्टी खायच्या नाही त्या तेलकट, आंबट किंवा तळलेल्या वस्तू काय असेल ते सगळे खाण्यासाठी बाळूमामांनी मनाईच आहे. पहिल्यांदा बाळूमामा हे शाकाहारी होते, मांसाहारी ते नव्हते. त्यामुळे आणि उपवास धरताना मित्रांनो, नम्रतेची भाषा करायची. डोक्यावरती टोपी असावी. बायकांसाठी पदर असावा. नियमितपणे चांगल्या पद्धतीचे भाषण बी केलेले असावे मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीचा आपल्या बाळूमामाचा उपवास आपण धरायचा आहे. मार्च महिन्यामध्ये असतो मित्रांनो. ठीक आहे, तर चॅनल आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबून जेणेकरून